नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. स्वरूप सुट्टीमध्ये आहे ना मुंबईला गेला होता आणि आज 8-10 दिवसांनी तो रिटर्न आलेला आहे. त्यामुळे तो येण्याचा आनंद काही वेगळा होता. तर मम्मी, मामाच्या मुली आणि स्वरूप असे मुंबईला गेले होते. छान त्यांनी एन्जॉय केलं तिथे. कुठे-कुठे गेले होते तर ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, पहिला त्याला घेतला आणि त्याचं असं म्हणणं होतं, "मम्मा, माझ्या पेन्सिल, इरेजर, शार्पनर ते कुठे आहे?" त्यामुळे आहे ना आधी खाली उतरून बोलला, की "मम्मा, आधी मला ते दाखव" म्हणून. कारण का भरपूर त्यांनी पेन्सिल, इरेजर असं शार्पनर बॅगेत भरत होता. मी त्याला म्हटलं होतं, "तू आहे ना मुंबईला घेऊन जाऊ नको. इथं आल्यावरती म्हटलं मी तुला देते." तर त्याला हम कल सेट न्यूज आता मम्मी आली आहे त्यामुळे ती खाली हाताने तर कधीच येत नाही. सगळ्यांसाठी एवढी शॉपिंग केली होती ना, तर स्वरूप असं सगळे दाखवत होता, की हे माझ्यासाठी घेतले, नाईट ड्रेस घेतले आहेत. मग आजीने छान जीन्स घेतली आहे आणि शीशाने तर लगेचच आधी ड्रेस घालून बसली. पुढे तुम्हाला पाहायलाच भेटेल. त्यानंतर तिने आहे ना आम्हाला तिघींसाठी देखील सुंदर असे ड्रेस घेतले होते. तर तुम्हाला कसं वाटतं तो देखील मला सांगा. तर हा बघा, हा शीशासाठी छान असा घेतला होता. उन्हाळ्याच्या दिवसात छान असे कलरफुल होता आणि हाफ होता. तर हा माझ्यासाठी ड्रेस होता. हा मी चॉईस केलेला. व्हिडिओ कॉल केलता आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी म्हटलं मला हा कलर आवडलेला आहे. आणि हे बाकी मुलींसाठी, मामांच्या मुलींसाठी होते हे 2. आता माझं असं आहे, की घरात कुठलाही नवीन ड्रेस असेल, की पहिला तो ट्राय करून बघायचा कसा दिसतं. आणि बघा, खरंच खूप सुंदर असा ड्रेस होता. त्यानंतर मी सगळ्यांना म्हटलं, चला तुम्ही पण सगळ्यांनी ट्राय करा. तर इथे आहे ना शीशाला ड्रेस घालत होती तिने. शीशाला देखील खूप सुंदर वाटत होता आणि मला ह्याचा दुपट्टा हे डिझाईन वगैरे खरंच खूप छान वाटली. तर अहो तेच म्हणत होते, आता एवढे ड्रेस मुलीला आणले तर कपाटात जागा नाही आहे. ती माझ्याच कपाटात आता ड्रेस ठेवायला लागलेत, असं ते मस्करीमध्ये म्हणत होते. तर शीशाला जसा हा ड्रेस घातला तर परत शीशाने काढलाच नाही, नकोच म्हणत होती आणि पप्पांना जाऊन विचारते की मी कशी दिसते. हो, छान आहे. पप्पाला देणार ते. आता आम्ही सगळ्यांनी ट्राय तर केले, पण झालं असं की शीशाला आहे ना कॅप आणली नव्हती आणि स्वरूपला आणली. त्यामुळे तिला एवढा राग होता. तिची जुनी कॅप त्याला फेकून मारत होती, मला ही नको, धर तूच आणि तुझी मला नवीन दे म्हणून. अशी दोघांची भांडणं चालू आहे मगापासून. आता इथे आहे ना शीशा आजीला म्हणते, "तू मला आणलं नाही आहे ना, चल आता मुंबईला जाऊया आपण आणि घेऊन येऊया." मग तिला शांत केलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आणि हा नेक्स्ट डेचा व्लॉग मी कंटिन्यू करते. नेहमी काय होतं, वॉकिंग करायचं असेल किंवा एक्सरसाइज करायचं असेल, आम्हाला बाहेर पडायचं असेल तर एकतर एकट्या-एकट्याने जायचं किंवा चौघंजण एकत्र जावं लागतं. तर आज सकाळी घरी सगळे होते, त्यामुळे अहोंना मी रात्री सांगितलं होतं, तर आज मी पण तुमच्याबरोबर वॉकिंगला येणार आहे. आणि इथे एक स्लोप होता आणि त्या स्लोपवरती सगळे असं उलट दिशेने चालत होते. मला वाटलं इझी असेल म्हणून मी ट्राय केलं, पण खरंच अक्षरशः म्हणजे एवढे पाय दुखायला लागले ना, की खरंच तुम्ही कधी असं ट्राय केलेलं आहे का? आणि इथे ना सगळे बरेच जण असं ट्राय करत होते. म्हटलं चला. आणि ज्यावेळी माझे पाय दुखायला लागले त्यावेळी म्हटलं आता थोड्या वेळ मी ब्रेक घेते. आणि तिथे ना मला एक ग्रुप दिसला बघा, एवढं छान. त्यांना बघून फक्त एकच मला वाक्य मनात आलं, "हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा." म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या कामात, आपल्या एक्सरसाइजमध्ये, वॉकिंगमध्ये देखील देवाचं नाव असेल ना तर किती सगळं काही उत्तम होतं. तर इथे आहे ना त्यानंतर वॉकिंग झाल्यानंतर थोडीफार एक्सरसाइज केली. तर मी इथे कधीतरी मोरीबागमध्ये जाते तर थोडीफार एक्सरसाइज करते, कारण का रोज करत नाही. त्यामुळे कधीतरी मग असं करायला छान वाटतं. तर ज्या काही येत होत्या त्या केल्या आणि त्यानंतर मग आम्ही इथे थोडा वेळ मी बसली, कारण का मी जरी बसले तरी अहोंची एक्सरसाइज चालू होती. आणि नंतर घरी गेली तर मम्मीचं काही ना काही काम चालूच होतं. मुलं दोघेही उठले होते आणि आजचा बेत होता इडली सांबारचा. तर मी आहे ना वॉकिंग येण्याआधी इडलीचा एक कुकर लावला होता आणि त्यानंतर म्हटलं होतं मी आल्यावरती सांबार बनवते. तर आता झटपट पटकन आहे ना सगळ्यांसाठी इथे कुकरमध्ये सांबार बनवलं होतं. मुलींनी मला पटापट चॉपिंग करून दिलं होतं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून कामं केली ना, की अगदी म्हणजे इझी वाटतं, काम केल्यासारखंही वाटत नाही आहे आणि मस्तपैकी काम करत गप्पा वगैरे. तर इथे
मी मिक्स डाळीचं सांबार केलं होतं. तूर, मूग आणि मसूर ह्या तिन्ही डाळींचं मिक्स मी मस्त छान असं सांबार केलं होतं आणि इडल्या देखील झाल्या होत्या. आता इडली सांबार झाल्यानंतर छान असं मस्तपैकी सगळ्यांनी मिळून हेल्दी ब्रेकफास्ट केला. आणि आता एवढा पसारा झाला होता तर मम्मीनं आणि मी आधी आहे ना किचन वगैरे आवरलं होतं, कारण का खूप पसारा झाला होता. किचन जर क्लीन असेल ना तर पुढे देखील काम करायला अजून छान वाटतं. मुलं छान खेळत होते आणि आज आहे ना ही छोटीशी पावली दिसते, तिचं नाव देखील श्रीषा आहे. माझी मामाची मुलगी आली होती सगळ्यांना भेटायला आणि त्यासाठीच आम्ही इथे सगळ्यांनी स्वयंपाक करायचा होता. सकाळी हेवी ब्रेकफास्ट झाला होता, त्यामुळे इथे दुपारी सिंपल असं जेवण करायचं होतं. जसं की भाकरी करणार होती मी. भाताचा कुकर लावला होता, कारण का ज्यावेळी इडली सांबार घरी बनतं ना त्यावेळी दुपारच्या जेवणामध्ये भात असतोच. आणि इथे मम्मीला म्हटलं होतं मी भाकरी करून घेते आणि तू मस्तपैकी मेथीची भाजी आणि ठेचा बनव. तर इथे स्वरूपचं असं चालू होतं की छोट्या श्रीषाला काय काय पाहिजे आहे, तिला सगळं खायला आणून दे किंवा तिला खेळणे आणून दे. त्याला म्हटलं अरे तुझ्या बहिणीला पण चार, तर नको बोलला. तर म्हणजे असं असतं बहीण भावाचं, तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना. तर इथे आहे ना आता मेथी करणार होती मम्मी आणि नंतर ठेचा. आता ठेचा मुलं लहान होती त्यामुळे म्हटलं आम्ही थोडा वेळ खाली जातो तोपर्यंत म्हणजे ठसका वगैरे येणार नाही आहे. तर मी इथे मुलांना बाहेर घेऊन आली होती आणि बाहेर एवढे म्हणजे श्रीषा एन्जॉय करत होती बघा. नेहा आणि दीदीचा हात पकडला आणि एवढं छान असं खेळत होती. आणि थोडा वेळ बसलो, मातीत वगैरे खेळलो आणि अगदी 10 ते 15 मिनिटानंतर एवढं वातावरण छान झालं. आता कधीही पाऊस पडेल असं वातावरण झालेलं आणि तेवढ्यातच पाऊस यायला सुरुवात झाली होती. आणि स्वरूप एवढा खुश होता की बऱ्याच दिवसानंतर असा पाऊस आला होता. मुंबईवरून आल्यावरती एवढं त्याला गरम होत होतं आणि आजच नेमका पाऊस आला आहे, त्यामुळे खूप खुश होता. किती खेळू आणि किती नाचू असं झालं होतं ते बघा. पाऊस यायला सुरुवात झाली. श्रीषाला देखील थोडंसं मी पावसामध्ये भिजवलं. म्हटलं आता आजारी पडायला नको म्हणून थोडा वेळ त्यांना खेळायला दिलं आणि मग परत घरी आणलं. श्रीषाला तर मी बाहेर काढलं होतं, पण स्वरूपचं असं होतं की स्वरूप माझ्या हातीच लागत नव्हता. मी त्याला पकडायला गेली की तो पळून जायचा. मम्मा प्लीज मला थोडा वेळ पावसात भिजू दे ना असं म्हणून आहे ना, तो प्लीज प्लीज म्हणून असं बराच वेळ थोडा वेळ 10-15 मिनटं भिजला. शेवटी त्याला मी पकडलं आणि म्हटलं चल तुला आहे ना खिडकीमध्ये बसायला देते, तिथे तू पाऊस बघत बस, एन्जॉय कर. आता एवढं पावसात भिजू नको, कारण का खूप छान असा पाऊस झाला होता. जोरात पाऊस होता, जवळजवळ 1-2 तास पाऊस चालूच होता. आणि इथे आहे ना मस्तपैकी गरमागरम जेवण देखील चालू होतं. तर सगळ्यांनी असं आम्ही छान एकत्र जेवण केलं आणि बऱ्याच दिवसानंतर सगळ्यांबरोबर असं मिळून जेवण केलं, त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं. तर असं होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.